करत असताना आपण पाहू शकतायत. थँक्यू व्हेरी मच प्रणय. सामन्याला होईल सुरुवात आणि सध्या आता पुष्पक घरत पियुष घरत यांना आपण पाहू शकतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला होते सुरुवात. टॉप 8 मध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विसावा फाउंडेशन, साई सापडेश्वर, सालवड. कॉंग्रॅच्युलेशन, सर्वांचं अभिनंदन आहे. चला, सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना वेगवान गोलंदाज रजत ला आपण पाहू शकताय, तर महेश राऊत अर्थातच गोरूला आपण पाहू शकाल. सनराईज पालघटीचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. पहिलाच बॉल ह्या वेळेला वेगवान चेंडू होता. अगदी क्रॉस बॅटचा वापर केला होता. महेश गुरु अगोदरच क्रीजचा वापर करत असताना शफल झाले होते. बॉल थोडासा खाली राहिला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा स्ट्रोक खेळण्याचा इरादा डेफिनेटली दाखवला, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. त्या बॉलला लेफ्ट केलं आणि सरळ बॉलला मात्र जाऊन दिलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा. मात्र एक रन डेफिनेटली पाहायला मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहतायत रजत थोडेसे निराश होत असताना आपण पाहतायत. वेल्डन विघ्नेश. सनराईज पालघर सध्या आपण पाहतायत. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. 2 बॉलचा खेळ झालाय. दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल. एकच रन मिळते. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर अकाउंट ओपन झालंय. रजत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पहिलं षटक. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळत आहेत. अप्रतिम, चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर सध्या रजत गोलंदाजी करताना वाह, सुपर लाईन अँड लेंथ. काय आक्रमकता दाखवली गोलंदाजीवर. अचूक टप्पा आणि बरोबर भेदक मारा. धारदार गोलंदाजी. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. पहिलं षटक आहे प्रगती पथावर. रजतचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. किरण जाधव यांनी सांगितलं यू वेट गुरु. धाव घेण्याचे कोणताही प्रयत्न नव्हते. यंदाचा हंगाम किरण जाधव यांनी अप्रतिम जो घालवलाय. 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये 50 धावा, अर्धशतक सुद्धा झळकावलं. आणि किरण जाधव हेच सांगतायत की पहिल्या षटकामध्ये आपल्याला कुठे घाई आहे मोठे प्रहार करण्याची, आणि त्यांचं रिॲक्शन वरून हे स्पष्टपणे दिसलं. यावेळेला क्लीन बोर्ड. खराब शॉट सिलेक्शन. अडखळत खेळत होते. क्रॉस बॅटचा वापर केला. अंडर प्रेशर 2 ते 3 बॉलचा मात्र प्रेशर यावेळेला घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. अखेरकार मात्र यावेळेला विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी करत असताना त्याचं यश त्याला संपादन झालं. मग मी म्हणतो की पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसेच तुम्ही प्रयत्न करत राहा, ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. स्वतःला अगोदर सिद्ध करा, मग जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यात व्यस्त राहील. चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 वर 1. सध्या सिच्युएशन नाजूक निलेश फायटर टीमची. चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल ह्या वेळेला डिफेन्स दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहताय सनराईज पालघर टीम, मात्र 11 खेळाडू मैदानात आहेत, परंतु त्यांचे समर्थक सांगतायत विकेट किपर काय करतोय. मात्र हे चेअर अप करतायत सध्या तरी आपण पाहिलं तर.
5 बॉलचा खेळ झालाय 1 रन. अप्रतिम चांगला क्लास दाखवला होता, परंतु तेवढा स्वप्नीलचा चांगला झेल. लॉंग ऑफ थोडासा आतमध्ये होता आणि कुणालला सुद्धा मात्र यावेळेला परतावं लागेल. मागच्या मॅच सारखीच ही स्थिती पाहायला मिळते. इथे मात्र चीज करायचे नाहीयेत. पहिली बॅटिंग आहे, परंतु इथे सेन्सिबल बॅटिंग दाखवलीच नाहीये आणि सेन्सिबल बॉलिंग केले ती मिस्टर रजतने. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिला षटकाचा खेळाखेरीज 2 विकेट आणि फक्त वाईटच्या स्वरूपात 1 रन दिली. क्या बात आहे रजत. सुपर बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळाखेरीज संघाची धावसंख्या 1, 1 वर 2. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त एक अधिराज्य आणि प्रतिबिंब पहिल्या षटकामध्ये उमटवलं. गोलंदाज रजत. मॅग्निफिसंट बॉलिंग. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. मृत्युंजय. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं रजतने, त्याच्याच बरोबरीने मात्र पावलांवर पाऊल ठेवत दुसऱ्या षटकाला त्याने प्रारंभ केलाय. पहिलाच बॉल अप्रतिम हाताळला. किरण जाधव सारखा एक्सपिरियन्स प्लेअर, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. चांगला बॉल या वेळेला लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय. काय गोलंदाजी मृत्युंजयची पाहायला मिळते. सुपर डिलिव्हरी. काय बॉल यावेळेला डिलिव्हर केला होता. अप्रतिम आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले. ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून मयूर घरत दाखवत असताना राऊंड द विकेटने आले. राऊंड द विकेटने येत असताना अप्रतिम खूप मोठा गॅप होता. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. किरण जाधव यांना असं वाटलं की बॉल बरोबर बॅटच्या स्टिकरला तरी लागेल, परंतु तो मोठा गॅप आणि मोठ्या गॅप मधून मात्र बॉल बरोबर लेग स्टंपचा पत्ताच कट केला. फलंदाज बाद होताना किरण जाधव एक्सपिरियन्स प्लेअर बॅक टू द डग आउट. 3 विकेट 1 रन. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर आयोजक जालिम जी तडवी. कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य विजयजी गांगुर्डे. विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष मितेशजी राऊत. खूप चांगली मेहनत घेतली मितेशजी राऊत यांनी. कुणालजी घरत यांनी, दीपेशजी घरत यांच्या माध्यमातून आणि मितेशजी राऊत उपविभाग अध्यक्ष आहेत. हर्षलजी मेस्त्री शाखाध्यक्ष, अजितजी अंबिलकर, विनायकजी कोळसकर माथाडी कामगार सेना, चिनयजी राऊत उपशाखा अध्यक्ष आणि हे संपूर्ण मंडळी ज्यांनी खूप चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला सजवलंय. ऑन साईडला खेळत असताना मात्र फिल्डरने थोडीशी यावेळेला प्रदक्षिणा घातली. तत्पूर्वी बॉल मात्र यावेळेला स्क्वेअर लेगला निघून जाईल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अक्षय आरेकर. अर्थातच आपण पाहू शकतायत टायगर या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. 2 रन्स. इथून पार्टनरशिप खूप महत्वाची असणार आहे, परंतु पार्टनरशिप होऊन देणारच नाही आम्ही. हे गोलंदाज यावेळेला ध्येय दाखवतायत. गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम चांगला बॉल होता. तेवढाच चांगल्या बॉलला एक्झिक्यूट केलंय ऑफ साईडला लॉंग ऑफ चा फिल्डर रजत सध्या पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3ला 3 अशी स्थिती. बिकट स्थिती आहे सध्या निलेश फायटर या टीमची. एक जुना जाणता संघ आहे, परंतु आज अपेक्षेप्रमाणे खेळ झालेला नाहीये. ज्या अपेक्षा होत्या समर्थकांच्या, निलेश फायटर टीमच्या फॅन फॉलोविंगच्या, परंतु त्या अपेक्षांचा थोडाफार कुठेतरी भंग होत असताना पाहायला मिळतो. इथून सुद्धा उभारतील
परंतु त्यासाठी एक पार्टनरशिपची गरज, सेन्सिबल क्रिकेटची गरज आणि इथून मात्र अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. जो संघ जिंकेल तो संघ प्रसाद वॉरियर्स 5757 नाणेवली या टीम बरोबर शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज राहील. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पिकअप शॉट आहे. डीप मिड विकेटला बॉल ने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. खूप चांगल्या फटक्याला एक्झिक्युटिव्ह केलं आणि यावेळेला आपण पाहिलं तर सरळ बॉलला फेकून दिलंय चौकारासाठी. ग्रेट टायमिंग मनसे चषक चौकार. चांगला बॉल होता यावेळेला व्हाईट यॉर्कर पंचांकडे अपील आणि यावेळेला आपण पाहिलं तर अपील करत असताना कॉन्फिडन्स लेवल तेवढाच दिसला होता स्पष्टपणे. श्रेय राऊत त्यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. रितेश राऊत यांचे चिरंजीव आहेत. श्रेय राऊत आणि ते सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ते क्रिकेटचे वेडे आहेत ते सुद्धा. एका मॅचसाठी एक बॅट खरेदी केली. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता सिंगल डबलला महत्व आता दोन्ही फलंदाज देत आहेत कारण अक्षय आरेकर नो डाऊट एक पोटेन्शियल खेळाडू आहे. परंतु आता तो सिच्युएशन जाणतोय, कंडिशन जाणतोय आणि त्या कंडिशननुसार बॅटिंग करण्याची कला सुद्धा या फलंदाजाकडे आहे. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता, मोठ्या स्पर्धा खेळून तुम्ही मोठे खेळाडू बनता. त्या सिच्युएशनला जाणणं फार गरजेची गोष्ट आहे. अप्रतिम चांगला फटका विनीतच्या बॅटमधून एक रन तर मिळेल. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली गेली. बॅकअप चांगला मिळतोय या सिंगलने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 आहे. धावसंख्येवर 10 ला 3. योगेश पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. लॉंग ऑफ त्यानंतर लॉंग ऑनला आपण फिल्डर पाहत आहेत. एक मिड ऑनचा फिल्डर. एक डीप मिड विकेटचा मोठा गॅप पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाहीये. आतमध्ये घेतला गेला एक प्लेअर आपण पाहतोय स्क्वेअर लेगला कारण हे अंडाकृती मैदान असल्यामुळे क्षेत्ररक्षण तेवढं हवं तसं मनाप्रमाणे सजवता येत नाही. परंतु खेळण्याची एक वेगळीच मजा या सरावलीच्या मैदानात प्रत्येकाला येते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. मात्र फिल्डर पुढे सरसावतील. मृत्युंजय तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी येईपर्यंत रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 आहे धावसंख्येवर. कोण म्हणतं की सिंगल डबलने धावा होत नाहीयेत. त्याचं ज्वलंत उदाहरण आता निलेश फायटर टीमच्या 2 बॅटरकडून पाहायला मिळतं की सिंगल डबल हे क्रिकेटमधील लाईफलाईन आणि श्वास का म्हणून ओळखलं जातं. जेव्हा षटकार चौकार येत नाहीत, इंटरव्ह्यूअल विकेट जातात, अशा वेळेला मात्र तुम्हाला सिंगल डबल हे ऑक्सिजन देण्याचं काम करतं आणि तेच सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 12 ला 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. एक रन तर डेफिनेटली मिळेल. योगेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. लॉस ऑफ 3 विकेट. आता पार्टनरशिप बिल्ड झाले. सिंगल डबलला महत्व देत आहेत. थोडा वेळ व्यतीत करतायत खेळपट्टीवर आणि थोडीशी गोलंदाजांची मात्र यावेळेला सायकोलॉजी चेंज करतायत. कारण ज्यावेळेला सिंगल डबल येतात, क्षेत्ररक्षक सुद्धा थोडेसे मात्र थकतात आणि अशा वेळेला आपण पाहतायत एखादा जर फटका चांगला खेळला गॅपमध्ये
तर कधी-कधी मिसफील्डचा फायदा सुद्धा मिळतो आणि तिथे मोमेंट शिफ्ट होण्याची दाट शक्यता असते. आणि कधी-कधी गोलंदाज सुद्धा 6 बॉलमध्ये एखादा लूज बॉल टाकतो. 13 बॉल 3 एकंदरीत 13 रनवर 3 विकेट. निलेश फायटर टीम गेल्या मॅचमध्ये स्ट्रगल केलं. कालच्या दिवसात फायर पास्तळ टीमने आपण पाहिलं होतं. पहिली मॅच गमावल्यानंतर जो कमबॅक केला त्यांनी, तो अफलातून होता. हलक्याशा तरी चेंडूला विनीच्या बॅटमधून फक्त स्टेअर केलं या बॉलला. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 14 धावा झाले. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश फायटर टीम आणि वेळ घेतलाय तो बरोबर 3 षटकांसाठी 10 मिनिटाचा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 14 वर 3 सध्या स्थिती पाहायला मिळते निलेश फायटर टीमची. तर डगआउटमध्ये हाच विचार असेल, की 5 षटकं कशी तरी खेळून काढावीत. जेणेकरून 50 प्लस जर धावा असतील, तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल असेल. कारण रात्रीचं सत्र आहे. अगदी झाडाची पानं सुद्धा हलत नाहीयेत. यावरून स्पष्टपणे दिसतं, की हवेचा झोत कोणत्याही फलंदाजाला पोषकदायक नाहीये. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले गेलेत. पहा हाच उद्देश असतो जेव्हा सिंगल डबल तुम्ही घेता त्यावेळेला मिसफील्डचा फायदा हा तुम्हाला डेफिनेटली मिळतो. आणि तेच झालं आतापर्यंत. योगेश पाटील सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. 16 रन झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. योगेश जुने जाणते खेळाडू आहेत. अप्रतिम ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह. 1 रन मिळेल. फक्त एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. ॲक्युरेट खांद्याच्या जोरावर. या एकेरीने संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय आणि विनीत काय अप्रतिम पार्टनरशिप सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. लवकरात लवकर फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड केले, भागीदारी रचले. यावेळेला स्विचिटचा फटका आराम के साथ खेळलाय, परंतु मिळेल. इथे एकच रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. पहा अक्षयला माहिती आहे आता 2 रन्स यावेळेला येतील. 2 रन्स यावेळेला येतील. यस 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. 6 बॉलमध्ये 10 रन विनीतच्या बॅटमधून आलेत. 7 बॉलमध्ये 8 रन अक्षय आरेकरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात टायगरच्या. आणि त्यामुळे आपण पाहू शकतात आता निलेश फायटर टीम हळू सिंगल डबलच्या माध्यमातून एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा एक मानस असेल आणि त्या अनुषंगाने सध्या बॅटिंग करतायत. योगेश विकेटच्या शोधामध्ये आहे. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला हवेत खेळलेत. हा झेल खूप महत्वपूर्ण. वॉट अ कॅच. इनक्रेडिबल. मॅग्निफिसंट कॅच. अफलातून झेल टिपत असताना सुपर कॅच. बंटी क्या बात है.
थँक यू. वेलकम बॅक. सिंगल डबल येत असताना मात्र अक्षय आरेकरच्या बॅटमधून चीप शॉट पाहायला मिळाला. अविनाश चांगला झेल टिपला होता. सध्या आपण पाहतायत 19ला 4 अखेरकार योगेश पाटीलला विकेट मिळाली. पहिल्या बॉलवर 2 रन आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवर 1 रन आपण पाहिली. तिसऱ्या बॉलवर 2 रन आल्या. चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. आणि अप्रतिम चांगले वेगवेगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक्सप्रेशन आपण पाहिले अविनाश या क्षेत्ररक्षकाचे. श्रीराज राऊत, श्रीराज घरत आणि एका साईडला आपण पाहतायत सुमित राऊत, मॅन फ्रॉम काटाळे आणि श्रीराज घरत मॅन फ्रॉम सरावली. चांगले कॅमेरामॅन आहेत. अप्रतिम हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. प्रमोट केलंय आता धनंजय दवनेला जवळजवळ 6व्या क्रमांकावर, ज्याचा क्रम 7वा-8वा असतो. परंतु 8 षटकांमध्ये हीच तुमची स्ट्रॅटेजी असते, की कोणता फलंदाज जो टेलेंडर खेळाडू आहे तो मात्र आपल्या कोणत्या क्रमवर पाठवायचा आहे. बॅटिंग लाईनअप कशा पद्धतीने मात्र चेंज करायची आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जो धडाकेबाज फलंदाज अतुल जाधवला अजून थोडंसं पाठीमागे ठेवलंय. कारण माहिती आहे इथून मात्र धावांचा वेग वाढवायचा असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये 3 ते 4 ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली योगेशने ती अप्रतिम वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांमध्ये 5च्या एव्हरेजने आतापर्यंत आपण पाहू शकतायत 20 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश फायटर टीम सध्या स्ट्रगल करत असताना बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 20ला 4 घेऊया, एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया 5व्या षटकाला प्रारंभ होईल. तेव्हा या आपण सती समालोचक मित्र व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथनजी घरत यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. नवीन गोलंदाज आपण पाहताय रंजन आलेला आहे गोलंदाजी मार्गवरती. या अगोदर आपण ऐकत होतात प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. 4 षटकं आपण पाहिलीत आणि 4च्या 4 षटकांमध्ये आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व हे पाहायला मिळालंय. पुढचा बॉल याही वेळेला मात्र आपण पाहताय अगदी चांगला बॉल स्लोवर बनचा वापर केलाय धनंजय दवनेला. यावेळेला मात्र पूर्णतः बीट केलं जात आहे. पायचा सिग्नल पंचांकडनं येतोय. आतापर्यंत या षटकात जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 21. षटकातला तिसरा बॉल जी गोलंदाजी केली आहे सनराइज पालघरच्या टीमने अप्रतिम क्लास गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय. निलेश फायटर तारापूर सारखा अनुभवी संघ आहे आणि त्या संघासमोर कसं खेळायचं ते या नव्या दमाच्या खेळाडूंनी मात्र दाखवलंय. षटकातला तिसरा बॉल अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र खेळलाय क्षेत्ररक्षकाकडनं. यावेळेला मात्र चुकी झाली. मात्र वेगानं चेंडू उचलण्याकरता गेले आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय थोडीशी मिसफील्ड होताना तिथे पाहायला मिळाली. या क्विक सिंगलने धावसंख्या आपण आता पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. या अगोदर आपण पाहिलं तर विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड या संघानं सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय. आतापर्यंत सुपर 8 मध्ये कालच्या रात्रीत आपण पाहिलं फायर पासळ हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर इथे मात्र अगदी चांगला फटका धनंजयच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा.
थँक यू सो मच. कालच्या दिवसात आपण पाहिलं फायर पास्टर संघ पुढे येताना पाहायला मिळाला. त्यानंतर युवा उमरोळी हा संघ देखील पुढे येताना पाहायला मिळाला आणि कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं चेतन पाटीलची ती इनिंग 47 धावा काय जबरदस्त तडका फडकी त्यानं ती इनिंग पेश केली आणि आज मात्र आपण पाहिलं तर साई सापडेश्वर सालवड संघ हा पुढे येताना पाहायला मिळालाय. आता आज कुठला संघ दुसरा पुढे येताना पाहायला मिळेल त्याची प्रतीक्षा मात्र आता सर्वांना लागली आहे. 4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 28. 4 गडी बाद 28 ही स्थिती सध्या पाहायला मिळते. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रंजन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला बॉल कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नेमला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 29. अगदी आपण पाहिलं धनंजयच्या बॅटमध्ये तो षटकार आला त्यानंतर जे तडपण दबाव निर्माण झाला होता तो तडपण आणि दबाव त्यानं त्या षटकारानं झुगारलाय आणि या षटकात आतापर्यंत 5 चेंडू रंजनने हाताळलेत आणि 5 चेंडूंमध्ये 8 रन त्यानं मोजलेत. षटकातला शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. थँक सो मच. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय निलेश फायटर्स तारापूर या संघाची झालेली आहे 4 गडी बाद 30. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता सज्ज होईल आता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. बॉलिंग अनालिसिस आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी चांगल्या डिसिप्लिन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक रजत राऊतचं पाहायला मिळालं. फक्त 1 रन त्यानं त्या षटकात दिला. 2 विकेट त्याने मिळवले. त्यानंतर मृत्युंजयला आपण पाहिलं 7 रन दिले. 1 विकेट. त्यानंतर पुन्हा रजत राऊतला आपण पाहिलं त्यानं 6 दिले. विकेट त्याला मिळाली नाही. योगेश पाटीलला आपण पाहिलं त्यानं देखील 6 रन दिले. 1 विकेट प्राप्त केली आणि रंजनने देखील 9 धावा दिल्या. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी ही या सत्रामध्ये आतापर्यंत 5 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. मृत्युंजय आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र चेंडूला अडवण्याकरता पुढे जात आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या करता वळत आहेत आणि इथे यावेळेला मात्र विकेट किपरचं कलेक्शन योग्य आणि अपील देखील झाली. तिथपर्यंत आपण पाहिलं तर अगदी फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोच असताना रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चेंडूला खेळलं त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. चेंडूला उचललं फेकी केली आणि तिथपर्यंत अगदी योग्य प्रकारे ही रन देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर विकेट एकामागोमाग एक गेले. त्यानंतर आता धावसंख्येला वेग प्राप्त होताना पाहायला मिळतोय. त्यात स्पेशली आपण पाहिलं विनीत 10 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. 10 बॉल मध्ये 14 रन त्याच्या
बॅट मधनं आलेत आणि धनंजय देखील त्याला चांगली साथ देतोय. 5 बॉलमध्ये 8 रन त्यात 1 षटकार धनंजयच्या बॅट मधनं देखील आलाय. षटकातला दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा मिथुंजय तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र चेस करताना पाहायला मिळतोय. अगदी वेगानं चेंडू जातोय. परंतु इथे फील्ड यावेळेला मात्र पाहायला मिळतंय चांगला स्टॉप. यावेळेला मात्र चेंडू तपासला जाईल. एक्झॅक्ट काय तिथे घडलं होतं. इट इज 4 रन. चेंडू अडवताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाचा पाय त्या बाउंड्री लाईनला लागला होता आणि तिथे हा 4 चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 36-36. अगदी कलात्मक फटका यावेळेला पाहायला मिळाला होता. मोठे फटके यावेत परंतु ग्राउंड शॉट्स देखील तितके महत्वाचे आहेत आणि तेच यावेळेला मात्र फक्त जेंटल पुश केलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे धावले. स्वतःवरचं नियंत्रण यावेळेला मात्र त्यांचं हरपलं आणि त्याचं रूपांतरण चौकारामध्ये झालं. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज मिथुंजय तयार. तिथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. अगदी ओव्हर दी बॉलर सेड यावेळेला मात्र खेळलंय. स्वप्नील बोधले तिथे येतोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहता तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 37-37. सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 6.73 ची सरासरी ही पाहायला मिळते आणि याच सरासरीने जर खेळत राहिले तर 54 पर्यंत निलेश फायटर संघ हा पोहोचू शकतो. परंतु त्याकरता आता या जोडीला मैदानावरती टिकणं हे खूप गरजेचं आहे. षटकातील चौथा बॉल मिथुंजय घेऊन तयार धनंजयसाठी. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. पंचांकडे जोरदार अपील आशाभूत नजरेने पाहिलंय. बॅटची कडा लागली आहे असं पंच दर्शवतायत. एक रन तिथे पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चेंडू टाकला त्यानंतर पंचांकडे दाद मागितली. त्यानंतर बॅटची कडा आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. 1 रन. या 1 रनने आपण पाहताय धावसंख्या आता होते धाव फलकावर 38-38. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मिथुंजय. तिथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. स्वप्नील तिथे येतोय मिड ऑफला. 1 राव पाहायला मिळते. अगदी चांगली गोलंदाजी ज्या डिसिप्लिनने होते. क्षेत्ररक्षण देखील तितक्या चांगलं पाहायला मिळते. अगदी फलंदाजांना पूर्णतः जकडून ठेवलं. सुरुवातीला आपण पाहिलं महेश बाद झाला, किरण बाद झाला, कुणाल बाद झाला आणि त्यानंतर जे हे की बॅटर्स होते त्यांच्या खांद्यांवरती भरपूर जबाबदारी होती. परंतु ती जबाबदारी संपन्न करण्यात ते अपयशी ठरले आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर आता हा जो दबाव निर्माण झालाय त्या दबावाला कुठेतरी झुगारण्याचा प्रयत्न होतोय. अगदी चांगला फटका. यावेळेला मात्र रजत आपण पाहतायत फील्ड करतायत आणि 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते. या सिंगलने आता आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे सिंगलच्या सहाय्याने 40-40 रन्स ऑन द बोर्ड. षटकाची इथे झाली समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालाय. निलेश फायटर तारापूर संघाची धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 40. चला टीम मीटिंग थांबवा. लगेच नवीन गोलंदाज आणि गोलंदाजीवरती पार्टनरशिप जर आपण पाहिली विनीत आणि धनंजयची अगदी जी गरज होती निलेश फायटर तारापूर संघाला आणि त्या गरजेनुसार आपण पाहिलं 14 बॉलमध्ये 21 रनची पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता अजूनही या सत्रातले आपण पाहिलं तर 2 षटकं बाकी आहेत. 7वं आणि 8वं
2 षटकांमध्ये म्हणजेच आता 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉलमध्ये किती धावा समोरल्या जातील. सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाजांनी पूर्णतः अंकुश निर्माण केलाय. परंतु हा संघ जर आपण पाहिलं निलेश फायटर फाईट बॅक करण्याकरिता ओळखला जातो. आता फाईट बॅक कशाप्रकारे केला जाईल? अगदी प्रत्येक गोलंदाजाने आपलं कॉन्ट्रिब्युशन अगदी चांगल्या प्रकारे दिलंय. अजून 2 षटकं आता बाकी आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा सनराईज पालघर. 8 ओव्हरचं क्रिकेट आपण खेळतोय. थोडंसं स्पीडअपमध्ये खेळा. षटक क्रमांक 7 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. आपण पाहताय रंजन गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र अगदी चांगला फटका धनंजय दवणेच्या बॅट मन येतोय सीमारेषा पार. खणखणीत दर्जेदार आलाय षटकार. मॅच बॉल देखील आलाय. इथे मात्र हा खणखणीत फटका धनंजयच्या बॅट मधनं आलाय. षटकारांना आता आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 46. शेवटची षटकं म्हटले की ती हाणामारीची षटकं असतात आणि हाणामारीला आता धनंजयच्या बॅटमधनं सुरुवात झाली आहे. तो अटॅकिंग अप्रोच आता त्याचा पाहायला मिळालाय. अगदी जेव्हा संधी मिळेल तिथे मात्र तो फटके खेळतोय. सिंगल डबल त्यांना आतापर्यंत खेळलाय. परंतु आता त्यांना जाणलंय ही शेवटची षटक आहेत आणि इथे मला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. एक मोठं टार्गेट सेट करायचंय आणि आज जर क्वालिफिकेशनच्या दिशेने पोहोचायचंय तर इथे चांगलं योगदान देखील द्यायचंय. षटकातला दुसरा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅटची कडा लागली आहे. मागच्या बाजूला चेंडू जातोय. तिथे 1 रन पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 47. 47. 47 ला 4. काय डावाला सावरलंय. जबरदस्त ज्या भागीदारीची आपण म्हणत होतो, की भागीदारीची आवश्यकता आहे आणि ती भागीदारी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावरती विनीत आला. तो देखील आपण पाहतोय मैदानामध्ये ठाण मांडून उभा आहे. धनंजय देखील आपण पाहतोय ठाण मांडून उभा आहे. फक्त उभे नाहीयेत, तर ते धावा देखील जमवतायत. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज रंजन दयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल वेगाला मात्र धनंजय तिथे पळाला नॉन स्ट्राईक फेकी केली आणि इथे यावेळेला मात्र आपण पाहताय तिसऱ्या पंचांची घेतली गेली आहे मदत. अगदी सुरक्षित फलंदाज यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहिलं तर अगदी सुरक्षित बॅटर सेफ होताना पाहायला मिळालंय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात. अगदी थोडा उशिराने यावेळेला मात्र चेंडू स्टंपला लावला गेलाय. या सिंगलने आता आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 48. 48. षटकातला चौथा बॉल रंजन घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. 6.3 षटकांचा खेळ झालाय. 48 धावा या बोर्डावरती लागल्यात. इथे मात्र अगदी चांगला फटका सुपर क्वालिटी क्रिकेट धनंजय दवणेकडनं पाहायला मिळतंय. षटकार 6 धावा.
ते मात्र फुल टॉस बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळले. रजत राऊत त्या ठिकाणी लाँग ऑनला पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण. 1 रन दुसऱ्याकरता धनंजय निघालेत अगदी त्यांनी मनाशी ठरवलं, की शेवटपर्यंत उभं राहायचंय. जास्तीत जास्त धावा जमवायच्या, स्ट्राईक जास्तीत जास्त घ्यायची आहे. कारण की धनंजय आता आपण पाहिलं तर त्याला सुरामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धनंजयची बॅटमधून आपण पाहिलं तर 11 बॉल तो खेळलाय. 11 बॉलमध्ये 25 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. त्यात 3 षटकार हे धनंजयकडनं पाहायला मिळालेत. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र गती परिवर्तन केलं. धीम्या गतीचा बॉल. इथे मात्र अगदी सरळ चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक येतोय आणि या सिंगलने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या निलेश फायटर तारापूर या संघाची झाली आहे 57. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 57. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती योगेश पाटील. पहिल्याच बॉलवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. धनंजय या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आशयाला परततोय. विकेट. सात पूर्णांक 1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 57. धनंजय बाद झालाय. त्यानंतर आता नवीन फलंदाज आपण पाहताय. 9व्यानं दाखल झालाय अतुल. मंडप डेकोरेटर्स कुठेही असाल, आपण संपर्क साधायचा आहे. फ्लड लाईट ऑफ झाली आहे त्यामुळे आपण कुठेही असाल तर आपण इथे यायचं आहे. किंवा आयोजक कमिटीमधील कोणी असाल तर आपण या गोष्टीकडे लक्ष द्या कारण की सामना थांबू शकतो.
चला डावाला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. मंडप डेकोरेटर्स आपलं काम करतायत आणि अगदी काही क्षणात पुन्हा एकदा सामन्याला आता सुरुवात होईल. 7.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 57. 5 चेंडू आता बाकी आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धावा अजून बनवल्या जातील? किती धावांचं लक्ष्य सेट केलं जाईल? नवीन फलंदाज आपण पाहताय. धनंजय बाद झाल्यानंतर अतुल नव्यानं मैदानामध्ये दाखल झालेला आहे. प्रथमेश माने देखील या मॅचला एन्जॉय करताना पाहायला मिळतात. अगदी त्यांचा आवाज आपण पुढील सत्रामध्ये देखील ऐकणार आहोत. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती योगेश. मात्र अगदी चांगला फटका मैदानी लगत चेंडू जातोय. ऑन साइडला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धरून घेतले दुसऱ्या करता वळतायत. चांगली फेकी. कलेक्शन मात्र योग्य नाही. आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं 2 काढल्या. तिसरी धाव देखील तिथे मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू लागतोय. म्हणजे 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 60. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये किती रन बनवले जातील? षटकातला तिसरा बॉल. इथं मात्र खेचून मारले या चेंडूला. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन दुसऱ्याकरता वळले तिथे मात्र चुकीचं कॉलिंग आणि त्याचा फटका बसतोय. निलेश फायटर तारापूर संघाला विकेटचं पतन. विनीत ऑन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज जयेश आपण पाहतोय नव्याने दाखल झालाय. फटका अगदी पुलचा चांगला पाहायला मिळतोय. मैदान लगत चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पुढे येतोय. फील्ड करतोय. एकच रन. याही षटकात आपण पाहिलं तर योगेशने अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत त्यानं हाताळलेत आणि 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 5 धावा त्यानं आतापर्यंत मोजल्या आहेत. शेवटचं षटक अगदी कसं हाताळावं ते योगेश पाटील आपल्या गोलंदाजीतनं दाखवत असताना 5वा बॉल. 2 चेंडू आता शेवटचे बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या सध्या झालेली आहे धाव फलकावरती 62 धावा. ते मात्र झेल टिपला गेलाय. शून्यावरती बाद होऊन जयेश तंबूच्या दिशेला परततोय.
आता शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील? सध्या आपण पाहतोय 62 धावा या धावफलकावरती लागल्या. 7 गडी बाद झाल्यात. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज योगेश पाटील तयार. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे मात्र मिसफील्ड करतायत स्वप्नील. 1 रन घेतले, दुसऱ्या करता वळलेत आणि अगदी इझिली या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतायत. तिसऱ्या करता वळतायत किंवा नाही. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर इनिंग ब्रेक होताना पाहायला मिळते. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 64. 65 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. नक्कीच 2 सलामी फलंदाज आपण पाहतोय तिथे डगआउटमध्ये तयार आहेत. जायचंय मध्ये. नक्कीच आपण पाहिलं 65 धावांचं लक्ष्य असणार आहे. 2 सलामी फलंदाज सनराईज पालघर या संघाकडून पाहिले जातील. आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत थोड्याच क्षणात. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघ निलेश फायटर अर्धी कामगिरी पूर्ण झालेली आहे. आता उर्वरित अर्धी कामगिरी चोखरित्या बजावावी लागेल. सुरुवातीच्या क्षणांमध्ये थोडंसं अडचणीत पाहायला मिळाला होता संघ. तदनंतर सुरेख फलंदाजी आपण पाहिलं. विनीत आणि धनंजय यांनी सुरेख फटकेबाजी करून संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय. आता मात्र
गोलंदाजांवर जबाबदारी असणार आहे या बनवलेल्या धावा रोखण्यासाठी सुरेख कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश सनराइज पालघर या संघासाठी कोण ठरेल तारणहार, कोण असेल तो फलंदाज जो या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारेल. आता तरी सध्या आपण पाहूयात 2 सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सनराइज पालघर 12वा खेळाडू पाठवायचा आहे मैदानाच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाहतोय सलामी जोडी इंट्रोड्यूस केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र एक इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित हॅलो हॅलो चेक हॅलो येस आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले सुरेख आयोजन समिती आपण पाहतोय ज्यांच्या मार्फत एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीस आणली गेली आहे. इथे आपण पाहतोय दर दिवसाला 4 संघ, 4 दिवसात 8 संघ आपण क्वालिफाय होताना पाहणार आहोत अंतिम दिवसासाठी. बंटी आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सनराइज पालघर या संघाकडून दोघांवरती जबाबदारी असणार आहे. सुरेखरित्या पार्टनरशिप रचावी लागेल. एक सुंदर समीकरण तयार करावं लागेल या 65 धावांचा पाठलाग करत असताना. 8 षटक 65 समीकरण नक्कीच 48 चेंडू 65 धावा या बनवायच्या आहेत. पहिला चेंडू टाकला जाईल या दुसऱ्या इनिंगचा, तो म्हणजेच धनंजय. आणि थोडीशी गचाळाची सुरुवात पाहायला मिळते. दिशाहीन चेंडू पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवांतर चेंडू आणि या वाईटसह श्री गणेश झालाय धाव फळकाचा. 1 धाव लगावली गेली आहे. सुरुवात केली जाते या रन चेसची. आता मात्र गॅप शोधलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. वेगवान पद्धतीने अडवायचा प्रयत्न केला. थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि या फंबलच्या स्वरूपात फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2ने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 या आकड्यावर पहिल्या चेंडूच्या अखेरीस पहिल्या षटकातल्या. एक चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू धनंजय यांचा. आता मात्र फटका सजवायचा प्रयत्न केला होता. इथे पूर्णतः झोकून दिलाय हा कॅच घेण्यासाठी आणि इथे मात्र काय घडतंय, सुरेख झेल टिपलाय आणि नक्कीच सुरुवातीच्या क्षणांमध्येच एक बॅड न्यूज म्हणता येईल सनराइज पालघर या संघासाठी. ते मात्र बंटीच्या खेळाला विराम लागतोय आणि बॅक टू द पवेलियन बॅट्समन आपण जाताना पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, स्वप्नील. या षटकाची जर समीकरण पाहिलं तर वाईटसह सुरुवात केली गेली होती. आता मात्र तिसरा चेंडू हाताळला जातोय. डॉट पद्धतीचा चेंडू. नक्कीच वाईट सह सुरुवात झाताना पाहिली आपण. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र कुठेतरी यशस्वीरित्या विकेट घेण्यात सक्षम ठरला गोलंदाज आणि आता मात्र चेंडू हवेत आहे आणि यस येतोय सनराइज पालघर संघाकडून नावाचा ब्रँडेड षटकार. सुरेख फलंदाजी, एक पॉझिटिव्ह इंटेंट आणि आक्रमकता पाहायला मिळते स्वप्नील याच्या मार्फत. नक्कीच आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. या सिंगलसह आता पाहतोय आपण पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे
5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्व्हर्ट होताना आपण पाहतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती एका गडीच्या मोबदल्यात पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र फळी फिरवली होती जोरदार पद्धतीने, पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि या पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत एका गडीच्या मोबदल्यात. 1 ओव्हर कंप्लीटेड विथ 10 रन्स आफ्टर 1 विकेट लॉस. पुढचं षटक कोण हाताळेल पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच पहिलं षटक जर पाहिलं तर थोडंसं बॅलन्स पद्धतीचं पाहायला मिळालं. एक विकेट देखील आला. 10 धावा जमवल्या गेल्या आहेत. आणि आता मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय जाफर यांना. नक्कीच दुसरं षटक घेऊन बघूया तर कशा पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या मार्फत हाताळली जाईल. आणि पहिल्या चेंडूवर या दुसऱ्या षटकातील लढत असणार आहे जाफर टू स्वप्नील. नक्कीच स्वप्नीलच्या फळीतून एक करारा फटका आपल्याला पाहायला मिळाला मागच्या षटकात आणि त्याच फटक्याच्या सहाय्याने 10 यावा या स्क्रीन कार्डवर पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा फळी मिळवली होती. तितका चांगला संपर्क झाला नाही आणि चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट करून एक धाव कमवली जाते आणि या धावेसह आपण पाहतोय एक षटक एक चेंडूच्या अखेरीस 1-1-11 एका गडीच्या मोबदल्यात एकच समीकरण पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू इथे मात्र फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतेय. पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला सिंगल त्यानंतर डॉट. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी जाफर यांच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. तिसरा चेंडू मार्गस्थ असणार आहे. पाहूयात कमबॅक करतील का फलंदाज, का वर्चस्व गाजवतील जाफर. आता मात्र फटका खेळलाय वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरेखरित्या एक धाव पूर्ण केली गेली आहे. आणि या धावेसह धावसंख्या झाली आहे 12. 12 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू जाफर यांचा. आता मात्र फटका पुन्हा एकदा सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आपण पाहतोय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. चौकार. स्वप्नीलची फळी बोलतीये. जबाबदारी स्वीकारतोय स्वप्नील आणि सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता, एक पॉझिटिव्ह इंटेंट आणि सुरेख कामगिरी करत असताना स्वप्नील. आता मात्र प्रतिम फुटवर्क पाहायला मिळाला. नक्कीच थोडासा शफल झाला आणि त्यानंतर फटका खेळला गेला. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. काय क्लास बॅटिंग करतोय. सुरेख सेटअप या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्वप्नील याच्या मार्फत थोडंसं कन्फ्युज केलं गोलंदाजाला आणि नक्कीच शफल होऊन फुटवर्क चा वापर करत फटका लेग साइड रिजन मध्ये खेळला गेला. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रहारी फटका. स्वप्नीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवतोय. काय बॅटिंग करतोय आणि तिथे आपण पाहिलं नक्कीच कॅमेरा करत असताना कॅमेरामॅन यांच्या मोबाईलला जाऊन चेंडू लागलाय. पण या रिप्ले मध्ये पाहू शकतो चेंडू जाऊन सरळ कॅमेरामॅनला सलामी देणारा षटकार पाहायला मिळाला स्वप्नील यांच्या फळीतून. एक स्मित हास्य कॅमेरावर करत असताना आपण पाहतोय.
श्रीराज घरत यांना सलामी देणारा षटकार आपण पाहिला. नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित हास्य आपण अनुभवलं. आता मात्र इथे काय घडतंय? नक्कीच धनंजय यांचं षटक आपण पाहतोय. निर्धाव चेंडूसह सुरुवात केली जाते. सुरेख गोलंदाजी धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात एका गडीच्या मोबदल्यात. 2 षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र काय घडतंय आता? आणि सुरेख झेल एका हाताने स्वतःला बॅलन्स केलं पहिले आणि त्यानंतर थोडस स्ट्रेच करून या झेलला घेतला गेला. या झेलसह विकेटचं पतन कॅचआउटच्या रूपात गडी बाद आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला सुरेख फटकेबाजी स्वप्नील याच्या मार्फत सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय उबेद. पाहूयात कशा पद्धतीची कामगिरी उबेद यांच्या मार्फत पाहायला मिळेल. स्वप्नील याला साथ देणं गरजेचं आहे, ते म्हणजेच सनराइज पालघर या संघाने एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जर या स्कोरचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर. आतापर्यंत एका चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय संघ. सुरेख फटकेबाजी स्वप्नीलच्या फळीतून पाहायला मिळाली आणि त्याच फटकेबाजीच्या साहाय्याने एक बॅलन्स्ड साईड पाहायला मिळते, ती म्हणजे सनराइज पालघर या संघासाठी. पण थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय सुरेख षटक आतापर्यंत धनंजय मार्फत हाताळलं गेलंय. 2 डॉट बॉल तदनंतर विकेट प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज धनंजय. इथे मात्र ऑफसाईड रिजन मध्ये खेळलाय आणि खाली क्षेत्ररक्षक येतोय. नक्कीच चेंडूवर नजर टिकवून ठेवली आणि सुंदर झेल टिपला. अजून एक विकेटची गळती सुरू झाली आहे. बॅक टू बॅक विकेट्स येताना पाहायला मिळत आहेत. हेच मी सांगत होतो की एका बाजूला स्वप्नील सुरेख कामगिरी करतोय, पण दुसऱ्या बाजूला कोणीतरी त्याच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. त्याची कुठेतरी कमतरता पाहायला मिळते आणि त्यामुळेच कमबॅक पाहायला मिळतोय, तो म्हणजेच निलेश फायटर या संघाकडून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या तिसऱ्या षटकातला झालेला आहे. 2 डॉट बॉल तसेच 2 विकेट पाहायला मिळाले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आर्यन आणि हॅट्रिक चान्स देखील क्रिएट झालाय, तो म्हणजेच धनंजय यांच्यासाठी. पाहूयात ही हॅट्रिक कंप्लीट होईल का? येस, काय घडतंय? नक्कीच हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स धनंजय. सुरेख कामगिरी त्याच्या फळीतून देखील पाहायला मिळाली होती आणि आता गोलंदाजी करत असताना देखील सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. सुंदर खेळ धनंजय मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दीपक. नक्कीच या षटकामध्ये 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि वैयक्तिक धनंजयने देखील 4 विकेट घेतल्यात या सामन्यात आतापर्यंत. ते मात्र आता काय घडतंय? नक्कीच मेडन ओव्हर प्लस 3 विकेट पाहायला मिळाल्या. सुरेख कामगिरी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धनंजय यांच्यासाठी. सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. फलंदाजी करत असताना देखील सुंदर खेळ त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला. नक्कीच अडचणीत संघ असताना फटकेबाजी केली, षटकार
लगावले, बाउंडरी क्लिअर केल्या आणि स्कोर एका सन्मानजनक टप्प्यावर नेऊन पोहोचवला आणि आता देखील 2 षटक हाताळलेत, 10 धावा खर्च केल्यात, तब्बल 4 विकेट घेतल्यात. एक आयडल वर्क त्यांच्या मार्फत पाहायला मिळतंय आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला थोडंसं कठीण आता परिस्थिती उद्भवली आहे ती म्हणजेच सनराइज पालघर या संघासाठी. कमबॅक करावा लागेल. सुरुवात सुरेख केली गेली होती. स्वप्नीलच्या फळीतून आपण सुरुवातीला फटकेबाजी पाहिली. 7 चेंडू 22 वर अजून देखील स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. पण दुसऱ्या बाजूला विकेट्सची गळती होत असल्या कारणाने एक अडचणीत पाहायला मिळतोय संघ. सनराइज पालघर. पाहूयात स्वप्नील कशा पद्धतीने या सिच्युएशन मधून बाहेर काढेल आपल्या संघाला. एक्सपिरियन्स्ड खेळाडू त्याच्या साथीला आता आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपक नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांना साथ द्यावी लागेल स्वप्नीलची. आणि आता गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय अतुल हलक्या हाताने खेळलाय. स्वप्नील रिस्पेक्ट सन्मान देतोय या चेंडूला आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावतोय. 27 या आकड्यावर स्कोर जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय 3.1 षटकाच्या समाप्तीस 27 धावा बनवल्यात 4 गडींच्या मोबदल्यात आणि या चारही गडींना तंबूच्या आसऱ्यास पाठवणारं नाव म्हणजेच धनंजय दवणे. आता मात्र इथे साइड रिजन मध्ये कट करण्याचा सुरेख प्रयत्न केला गेला होता पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आता मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय त्या दरम्यान एक धाव सुखरूपरित्या घेतली जाईल. 28 ऑन स्कोर कार्ड ऑन 4 विकेट लॉस. 3 षटक 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र पुढचा चेंडू खेळला जातोय. चेंडू अडवला जाईल. इथे काय घडतंय? कॉलिंग मध्ये मिस्टेक. नक्कीच रन घ्यायची मनशा दाखवली होती दीपक यांनी पण कुठेतरी कॉलिंग तिथे चुकलंय. नक्कीच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळत असताना त्यांच्यामधलं कॉर्डिनेशन महत्वाचं असतं. येस नो वेट हे 3 पुकार योग्यरित्या काम करणं गरजेचे आहेत आणि त्याचंच कुठेतरी चूक होताना आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग मध्ये मिस्टेक आणि त्याच मिस्टेकच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट बॅट्समन दीपक. नवीन फलंदाज रजत मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहिलं. आता मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जातोय आणि या डिक्लेअरच्या साहाय्याने धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. 29 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या चौथ्या षटकातला. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अतुल यांचा शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. सामोरे जातील रजत. अतुल टू रजत ही लढत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फटका सजवला होता. आपण पाहतोय कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. दरम्यान एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली गेली आणि 4 षटकांच्या अखेरीस 30 धावा जमवल्या गेल्यात. 5 विकेट्स आलेत. थर्टी रन्स ऑन बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स विथ 5 विकेट लॉस. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
24 चेंडू 35चं समीकरण असणार आहे इथून या सामन्यामध्ये. 65 धावांचा पाठलाग करत असताना 30 धावांची मजल मारली आहे. त्याच्यामध्ये अफलातून फलंदाजी स्वप्नीलच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. 10 चेंडू 24 धावांवरती खेळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. वन साइड पारी सांभाळून धरली आहे ती म्हणजेच सनराइज पालघर या संघाची. आणि आता मात्र पाहूयात कशा पद्धतीने या पुढील समीकरण रचलं जाईल. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडूसह सुरुवात केली गेली आहे या षटकाची. आता मात्र इथे चेंडूला अडवण्यात यश आलंय. तर दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एक धावेसह लेग बाईसच्या रूपात आपण पाहतोय. धावफलक पुढे सरसावेल. दोन चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहिलं. पहिला डॉट तर नंतर सिंगल घेण्यात यश आलंय. पुढचा चेंडू आता मात्र फळी वेगवान पद्धतीने फिरवली होती पण चेंडू फळीचा संपर्क झालेला नाहीये आणि डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हे डॉट चेंडू कुठेतरी धोकादायक असू शकतात सनरायझर्स संघासाठी. इथे चेंडू अडवला जाईल. नक्कीच योग्य वेळेस डिनाय केली ही सिंगल आणि सुखरूपरित्या परतलेत नॉन स्ट्राईक एंड वरती. आपण पाहिलं रजत सिंगल घेण्याची मनसा दर्शवली होती पण स्वप्नील यांना अंदाज आला की चेंडू जवळ आहे आणि टायमिंग वरती फील्ड केला गेलाय म्हणून डिनाय केली ही सिंगल आणि त्यामुळेच परतावं लागलं रजत यांना. सुखरूपरित्या नॉन स्ट्राईक एंड वर परतले आणि एक विकेटची संधी हुकवली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फळी वळवली. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू आता मात्र कनेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू हवेत स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. स्वप्नीलच्या फळीतून येतोय अजून एक षटकार. पाच षटकांचा खेळ झाला आतापर्यंत जर पाहिलं तर 37 धावा जमवल्या गेल्या आहेत 5 गडींच्या मोबदल्यात आणि नक्कीच सुरेख कामगिरी स्वप्नील यांच्या फळीतून पाहायला मिळतीये. 14 चेंडू 30 धावा आतापर्यंत बनवल्यात. वैयक्तिक 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत या 37 धावांच्या समीकरणात. इथून आता मात्र 18 चेंडू 28चं समीकरण कशा पद्धतीने रचलं जाईल, काय रणनीती आखली जाईल या उर्वरित 3 षटकांसाठी पाहणं गरजेचं असणार आहे. दोन्ही संघांच्या साठी हा एक नक्कीच महत्वाचा सामना असणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे जर या टुर्नामेंट मध्ये टिकून राहायचं असेल तर. धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा स्कोर कार्ड वर लगावल्या गेल्या तर 37. 18 चेंडू 28चं समीकरण असणार आहे. सहाव्या षटकातला पहिला चेंडू हल्ला चढवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षकाला चेंडू शोधतोय आणि इथे मात्र सुरेखरित्या एक धावेसह या षटकाची सुरुवात केली जाते. नक्कीच पहिल्या चेंडू पासून इंटेंट दर्शवलाय. क्लिअर इंटेंटने फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज रजत आणि स्वप्नील
आता इथून स्वप्नील काय करतोय पाहणं गरजेचं असणार आहे. एक चांगला इन्फॉर्म बॅट्समन पाहायला मिळतोय. आणि आता मात्र काय घडतंय? मोठा मासा गळायला लागतोय. नक्कीच मोठा झटका, मोठं नुकसान म्हणता येईल. स्वप्नील याच्या पारीला लागतोय विराम. सुरेख विकेट अतुल यांना मिळतोय तो म्हणजेच स्वप्नील यांच्या स्वरूपात. स्वप्नील बॅक टू द डगआउट आणि आता कुठेतरी थोडस अडचणीत पाहायला मिळू शकतो संघ सनराइज पालघर. 15 चेंडू 30 धावा बनवून परतावं लागतंय. सुरेख कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. नक्कीच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने केला, पण सामन्याला अंतापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. वेल प्लेड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वप्नीलच्या या पारीसाठी. 15 चेंडू 30 धावा त्याच्या मार्फत बनवल्या गेल्या आणि मॅच मध्ये आतापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम केलंय आपल्या संघाला सनराइज पालघर या संघासाठी. पाहूयात आता इथून पुढची लढत कशा पद्धतीने दिली जाईल. रजत आणि अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. स्वप्नील याचं अर्ध राहिलेलं काम कोण पूर्ण करेल, कोणती जबाबदारी स्वीकारेल, पाहूयात. जाऊयात मैदानाच्या आत. आता मात्र पहिल्याच चेंडूवर अविनाशनी फटका सजवलाय. अविनाश यांनी एक पॉझिटिव्ह इंटेंट दर्शवलाय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलंय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 15 चेंडू 25 ची गरज असणार आहे इथून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर. सहावं षटक प्रगतीपथावर आहे आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. ते मात्र फटका सजवला होता. जोरदार अपील केली जाते. नक्कीच दरम्यान 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. एक्केचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. या 6व्या षटकातला 6वं षटक प्रगतीपथावर. 5वा चेंडू मार्गस्थ असेल. गोलंदाज अतुल यांचा. इथे मात्र फळी वेगवान पद्धतीने फिरवली होती, पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. या निर्धाव चेंडूसह आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. इथून मात्र शेवटचा चेंडू या षटकातला मार्गस्थ असेल. पाहूयात या चेंडूवर हल्ला चढवता येईल का. आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. धावफलक 1 ने पुढे सरसावेल आणि या सिंगलसह षटकाची होती समाप्ती. 6 षटकांच्या अखेरीस 42 धावा 6 गडींच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून 12 चेंडू आणि धावा बनवायचे 23. 23 रन्स टू मेक इन 12 बॉल्स. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या शेवटच्या 12 चेंडूंसाठी. धावसंख्या झाली आहे 42. 42. 65 चं टार्गेट आहे. 42 धावा. विकेट जर आपण पाहिलं तर 6 गडी बाद झालेत. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बनवली गेली 42 6 गडींच्या मोबदल्यात. इथून 12 चेंडू 23 चं समीकरण. आता मात्र फटका सजवला होता. खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत स्टँड झालाय आणि इथे काय घडतंय. चुकी चुकी आणि चुकी. जीवन दान मिळतंय फलंदाजाला. नक्कीच फटका फसला होता. कनेक्शन फसलं होतं. चेंडू स्टँड झाला होता हवेत तिथे. नक्कीच कीपरच्या भूमिकेत आपण पाहतोय थोडीशी मिस्टेक तिथे पाहायला मिळाली. चेंडू ग्लोव्स मध्ये समाविष्ट होण्याआधी थोडासा फंबल झाला आणि बॅकअप योग्यरित्या कंप्लीट करता आला नाही आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला.
आता मात्र फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे येईल आणि कुठलीच चुकी करत नाहीये. झेल योग्यरित्या टिपला जातोय आणि कॅच आउटच्या रूपात बॅक टू द डगआउट अविनाश. नक्कीच थोडंसं अडचणीत पाहायला मिळतोय संघ. तो म्हणजे सनराइज पालघर. एका बाजूला स्वप्नीलची पारी जर लक्षात घेतली तर सुरेख कामगिरी स्वप्नीलच्या मार्फत केली गेली होती आणि तदनंतर स्वप्नीलचं विकेट पडल्यावर कुठेतरी जबाबदारी स्वीकारण्याची गरज होती. कोणीतरी तिथे कामगिरी बजावण्याची गरज होती. पण त्यात कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतात फलंदाज आणि चांगला कमबॅक म्हणावा लागेल निलेश फायटर या संघाचा. आपण पाहतोय 7वं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 43 धावा बनवल्या आहेत. 7 विकेटच्या मोबदल्यात. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिला सिंगल, तदनंतर विकेट आणि आता मात्र तिसरा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे. विकेट कीपर आता चुकी करणार नाही. इंसान ही क्या जो गलती ना करे पर जो गलती को दोहराए वो कहीं ना कहीं हारता है और त्याचंच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. चुकी झाली होती मागच्या वेळेस, पण ती चुकी सुधारली आहे आणि आता मात्र सुरेख झेल घेऊन बॅक टू द डगआउट बॅट्समन योगेश. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आपण पाहतोय 8 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत. 43 धावा जमवल्या आहेत. 65 धावांचा पाठलाग करत असताना 43 धावांची मजल मारली आहे. या षटकाची जर वार्ता केली तर पहिला सिंगल, त्यानंतर 2 विकेट सलग पाहायला मिळाले आणि आता मात्र हॅट्रिकची संधी. याच सामन्यात आपण पाहिलं धनंजय यांच्या मार्फत हॅट्रिक पूर्ण केली गेली होती. आता मात्र तेच प्रात्यक्षिक परत पाहायला मिळेल का? नक्कीच लेग साइड रिजन मध्ये पुष्कलाय चेंडूला एक धाव घेतली जाते. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल आला होता, बट डिनाय केलाय आणि एक धावेसह धावसंख्या जरी 44 44 ऑन स्कोर कार्ड. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. आता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली कुणाल याच्या मार्फत. डॉट बॉल सह आपण पाहतोय 5 चेंडू समाप्त झालेत या षटकात. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. इथे देखील सुरेख गोलंदाजी. षटक समाप्ती आपण पाहिलं तब्बल 2 धावा खर्च केल्या फक्त या षटकामध्ये आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावा बनवायचे आहेत. पाहूयात कशा पद्धतीने हे 6 चेंडू हाताळले जातील. या 21 धावा बनवण्यासाठी नक्कीच जबाबदारी स्वीकारावी लागेल. एक इम्पॉर्टंट मॅच, एक महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. ते म्हणजेच निलेश फायटर या संघाकडून एका चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतोय. निलेश फायटर हा संघ आता मात्र शेवटचे 6 चेंडू मार्गस्थ असणार आहेत या शेवटच्या षटकातले. इम्पॉर्टंट 6 चेंडू शेवटचे. 21 धावा जमवायचे आहेत या शेवटच्या 6 चेंडूंवरती. मृत्युंजय आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. आता मात्र फटका खेळलाय आणि इथे काय घडतंय? विकेटचं पतन पाहायला मिळालं. अजून एक गडी बाद आणि आता मात्र लास्ट मॅन स्टँडिंग शेवटचं विकेट असणार आहे. पाहूयात काय घडेल.
रंजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा गडी या संघासाठी सनराइज पालघर ही शेवटची जोडी असणार आहे. पाहूयात तर काय कामगिरी यांच्या मार्फत केली जाईल. 5 चेंडू 21 चं समीकरण आहे. आता मात्र इथे काय घडतंय आणि शेवटचा गडी देखील परततोय तंबूच्या आसऱ्यास आणि सामना विजयी ठरतोय तो म्हणजेच निलेश फायटर संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक असणार आहे सनराइज पालघर या संघाला. सुरेख खेळ आपल्या मार्फत पाहायला मिळाला. धन्यवाद. आपण या स्पर्धेत सहभागी झालात. यानंतरचा टॉस बॉक्स कडे वळायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार नानिवली विरुद्ध निलेश फायटर आणि तदनंतर पुढील मॅच साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये